सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. यामुळे शत्रू मात्र तुमच्यावरती प्रचंड नाराज होतील. तुमची बढती थांबवण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही आज सावध राहा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज स्वतःहून पैसे खर्च कराल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरामध्ये किंवा बाहेर कुणाशीही वाद घालू नका, कारण विनाकारण तुमचा मानसिक ताण वाढेल, तुम्हाला टेन्शन येईल. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. तुम्ही आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्हाला ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक व्यवसायामध्ये तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमचा आदर मान सन्मान आज वाढेल. व्यवसायामध्ये व्यस्त असल्याने आईसोबत तुमचे मतभेद होतील. तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही घरात किंवा बाहेर कुणाशीही वाद वितंड करू नका, कारण याचे तुम्हाला आर्थिक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. जर तुम्ही कुणाला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता नाही. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये एखाद्याला उधार पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल आणि त्यामुळे तुमचा आदर वाढेल. तुम्हाला आज बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. आज संध्याकाळ तुम्ही मित्रांसोबत व्यतीत कराल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जवळच्या लोकांच्या भावना ओळखाव्या लागतील. तुमचे मित्र देखील तुमचे शत्रू बनतील. कोणाचीही दिशाभूल आज करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये मोठं नुकसान सहन करावं लागेल. मालमत्तेशी संबंधित वाद असतील तर ते वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही सोडवाल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या प्रेमाला घरच्या सदस्यांकडनं मान्यता मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. तुमची कीर्ती वाढेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांचा आदर वाढेल. तुम्हाला अधिकाऱ्यांकडनं फायदा होईल. आज तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळेल. मित्राशी काही वाद झाले असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला जवळच्या लोकांच्या भावना ओळखाव्या लागतील आणि चुकूनही कोणाच्या भावना तुम्ही दुखवू नका, नाहीतर ते लोक तुमच्याशी बोलणं देखील कायमचं सोडून देतील. तुमचे मित्र आज तुमचे शत्रू बनू शकतात, त्यामुळे थोडं सावध राहण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील वृद्धांचा सल्ला मात्र त्यामध्ये तुम्हाला आवश्यक राहील. कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला नाही. उच्च शिक्षणाचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी मोकळा होईल. रखडलेली कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये प्रेम वाढीस लागेल. तुम्हाला आज सरकारी अधिकाऱ्यांकडनं फायदा होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होतील. तुमच्या व्यवसायामध्ये काही काळासाठी समस्या येतील, त्यावरती उपाय शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या सुखसोयींवरती जास्त पैसे खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही. शत्रू आज तुम्हाला त्रास देतील. तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते. तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही जर आज एखाद्या मित्राला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही देऊ शकता, कारण तो मित्र प्रामाणिकपणे तुम्हाला पैसे परत करेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जुनं कर्ज फेडण्यामध्ये यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना आज अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्यांना परीक्षेवरती यशही मिळेल. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल. तुमच्या सुखसोयींवरती तुम्ही आज पैसे खर्च कराल, परंतु तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावंडांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये विवाहाची चर्चा सुरू राहील. तुम्ही आज जुन्या मित्राला भेटाल. तुमच्या भेटीवरती काही पैसे देखील खर्च होतील. नोकरीच्या क्षेत्रात यश न मिळाल्यानं तुम्ही निराश व्हाल. जोडीदाराच्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, नाहीतर तुम्हा दोघांमध्ये वाद होऊ शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा विचार जर करत असाल तर तो बदल आज तुम्हाला एका चांगल्या फायद्यामध्ये पडेल. आज एखाद्याकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर बिलकुल येऊ नका, कारण ते पैसे फेडणं तुमच्यासाठी कठीण जाईल. राजकारणातील लोकांना काही नवीन करण्याची आज संधी मिळेल. आज जोडीदाराच्या आरोग्याबाबत मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. तुमच्या भावंडांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये विवाहाची चर्चा सुरू होईल. आज तुमचे काही पैसे घराच्या सुखसुविधांवरती खर्च होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पैशांची बचत करून गुंतवणूक कराल. तुम्हाला खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमचं उत्पन्न पाहून तुम्ही खर्च करा. आई वडिलांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. इच्छुकांची लग्न जमतील. कुटुंबातील सदस्य प्रेमविवाहाला मान्यता देतील. वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.